आज सन्माननीय जरांगे साहेबांनी ज्या काही मागण्या सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी इथं उपस्थित केल्या आणि या ठिकाणी सरकारला 2 महिन्याचा कालावधी शिंदे समितीला या ठिकाणी दिला आणि सरकारच्या विनंतीला मान दिला, त्याबद्दल मी सरकारच्या वतीनं सकल मराठा समाजाचा आणि जरांगे साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो। आज या ठिकाणी 2 महिन्याचा वेळ हा एवढ्यासाठी या ठिकाणी घेतलेला आहे की जो शब्द सरकारने या ठिकाणी सकल मराठा समाजाला जरांगे साहेबांच्या माध्यमातून दिला, तो शब्द पिढ्यानपिढ्या मराठा समाजाला आरक्षण देऊन या ठिकाणी टिकला पाहिजे। कुणीही त्याच्यावर कसल्याही पद्धतीनं कुठल्याही कायद्याच्या कचाट्यात ते आरक्षण आलं नाही पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे, म्हणून या ठिकाणी वेळ मागितलेला आणि आज आम्ही सरकारच्या वतीनं सामूहिक जिम्मेदारी घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि आज इथं उपस्थित 4ही मंत्री बच्चू कडू साहेब, कोचे साहेब इथं उपस्थित सगळ्यांचे मला नावं कुणाचे घ्यायचे नाहीत, फक्त मी आभार यासाठी मनपूर्वक हृदयपूर्वक जरांगे साहेबांचे मानतो की आपल्या या लढाईला अर्ध यश मिळालंय आणि येणाऱ्या काळात हे अर्ध यश जे राहिलंय ते यश सुद्धा अर्ध येणाऱ्या काळात हे सरकार पूर्ण करेल, याबाबत आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत। एवढंच मी या ठिकाणी बोलतो। आपले मनापासून या ठिकाणी सरकारच्या विनंतीला मान दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो। या ठिकाणी जो वेळ आपण या ठिकाणी शिंदे समितीला दिलाय तेवढाच वेळ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाच्या दरम्यान जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे परत घेण्याच्या संदर्भात सुद्धा सकारात्मक सरकार कारवाई करणार आहे, त्याला सुद्धा 2 महिन्याचा वेळ। 2 महिने जे झालेले गुन्ह्याचे 2 महिने जे गुन्ह्याला झालेले आहेत ते इथले त्याची प्रक्रिया गुन्हे वापस घेण्याच्या संदर्भात चालू झालेली आहे। पूर्ण महाराष्ट्रात या 8-15 दिवसात जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्या संदर्भातला जो शब्द आहे तो शब्द या ठिकाणी सरकारनं दिलेला आहे। त्याच्यासाठी जेवढा वेळ लागेल तो वेळ या ठिकाणी माननीय जरांगे पाटील साहेबांनी आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी दिलेला आहे, ते सुद्धा आम्ही सरकारच्या वतीनं पाळलं जाईल। तुम्ही देता